नमस्कार. भारताच्या टॅक्स सिस्टममध्ये एक खूप मोठा बदल होतोय. खरं तर एक प्रकारचं वादळच येतंय. आज आपण या नवीन कायद्याच्या प्रत्येक पैलूला अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या पैशांवर त्याचा नेमका काय परिणाम होईल हे एकदम स्पष्ट होईल. आणि हा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा आहे, कारण 2025चा हा जो नवीन आयकर कायदा आहे ना, तो थेट आपल्या सर्वांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम करणार आहे. चला तर मग हे बदल नेमके काय आहेत तेच सविस्तर पाहूया. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण आपला सध्याचा आयकर कायदा 1961 सालचा आहे. म्हणजे विचार करा, 60 वर्षांपेक्षाही जास्त जुना. पण घाबरू नका, हा नवीन कायदा जुन्या कायद्याला पूर्णपणे बाजूला सारत नाहीये, तर त्यात खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या स्ट्रक्चरल सुधारणा करत आहे. आणि हो, हा कायदा आता पूर्णपणे अधिकृत झाला आहे. लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर तो थेट 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे. त्यामुळे याबद्दलची माहिती असणं आपल्या सगळ्यांसाठी खूप गरजेचं आहे. या सगळ्या बदलांमागचा सरकारचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा उद्देश काय आहे माहिती आहे? तर तो म्हणजे सिम्प्लिसिटी, म्हणजेच करप्रणालीला जास्तीत जास्त सोपं आणि सुलभ बनवणं, जे आपल्या सगळ्यांसाठीच एक मोठा दिलासा आहे. आतापर्यंत असेसमेंट इयर आणि प्रिव्हियस इयर या शब्दांमध्ये आपल्यापैकी कितीतरी जण हमखास गोंधळायचे, बरोबर ना? पण नवीन कायद्याने हा सगळा गोंधळच संपून टाकलाय. आता फक्त एकच सोपा शब्द वापरला जाईल, टॅक्स इयर. बघा किती सोपं झालंय. जुना कायदा किती किचकट होता याचा अंदाज या आकड्यावरून येईल. विचार करा, त्यात तब्बल 819 वेगवेगळी कलमं होती. म्हणजे ते समजून घेणं हेच एक मोठं काम होतं. आणि आता बघा, नवीन कायद्यात ही संख्या कमी करून फक्त 536 वर आणली आहे. याचा सरळ अर्थ असा की अनेक अनावश्यक गोंधळात टाकणारी कलमं काढून टाकली आहेत आणि कायदा आता अधिक सुटसुटीत आणि समजायला सोपा झाला आहे. सरकारचं ध्येयच हे आहे की कर भरणं इतकं सोपं व्हावं की कोणीही व्यावसायिक मदतीशिवाय ते करू शकेल. अगदी शाळेचा ॲडमिशन फॉर्म भरणं इतकं सोपं. चला आता वळूया त्या भागाकडे ज्याची कदाचित सगळेच जण वाट बघत असतील. थेट आपल्या पगारावर, आपल्या खिशावर काय परिणाम होणार आहे? तर पगारदार वर्गासाठी एक चांगली बातमी आहे. आतापर्यंत काय व्हायचं की पगारदार लोकांना त्यांच्या एकूण उत्पन्नातून 50,000 रुपयांची एक स्टँडर्ड वजावट मिळायची. पण आता नवीन कायद्यात ही रक्कम तब्बल 25,000 रुपयांनी वाढवून थेट 75,000 रुपये करण्यात आली आहे. हो, 75,000 म्हणजे थेट कर बचतीचा फायदा. हे कसं काम करतं ते एका उदाहरणावरून समजून घेऊया. समजा एखाद्याचं वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये आहे. आधी त्यांचं करपात्र उत्पन्न 7.5 लाख रुपये असायचं, पण आता ते थेट 7.25 लाख रुपये होईल. म्हणजे कर नक्कीच कमी होणार. आता हा एक अत्यंत महत्त्वाचा बदल आहे. लक्षात घ्या, ही जी नवीन कर प्रणाली आहे ना, ती आता सगळ्यांसाठी डिफॉल्ट असणार आहे. याचा अर्थ जर तुम्ही काही निवडलं नाही तर तुमची कर गणना आपोआप या नवीन प्रणालीनुसारच होईल. त्यामुळे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि या नवीन प्रणालीतली सगळ्यात मोठी गुड न्यूज काय आहे माहिती आहे? ती म्हणजे सेक्शन 87A अंतर्गत मिळणाऱ्या रिबेटमुळं जर उत्पन्न 12 लाख रुपयांपर्यंत असेल तर टॅक्स 0 लागतो. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 0 टॅक्स. हा एक प्रचंड मोठा दिलासा आहे. चला आता हे नवीन स्लॅब्स बघूया. बघितलं तर दर कमी आहेत आणि रचनाही सोपी दिसतीये. आणि एक खास गोष्ट म्हणजे भारतात पहिल्यांदाच 25% एक नवीन टॅक्स स्लॅब आणला गेलाय, जो अधिक उत्पन्न गटासाठी लागू होईल. आणि आता आपण आलो आहोत या चर्चेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर. प्रत्येक करदात्याला एक निवड करायची आहे, जुनी प्रणाली की नवीन प्रणाली. आणि ही निवड त्यांच्या आर्थिक भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. फरक अगदी सोपा आहे पण खूप महत्त्वाचा आहे. नवीन प्रणाली निवडली तर टॅक्सचे दर कमी आहेत, पण मग ATC सारख्या महत्त्वाच्या गुंतवणुकीवरची सूट सोडावी लागेल. याउलट जुनी प्रणाली निवडली तर दर जास्त लागतील, पण सगळ्या सवलतींचा फायदा घेता येईल. हाच या दोन्हींमधला खरा ट्रेड ऑफ आहे. हे बघा, एका उदाहरणाने हे अगदी स्पष्ट होईल. समजा वार्षिक उत्पन्न 24 लाख रुपये आहे. नवीन प्रणालीनुसार कर बसेल साधारण 3 लाख रुपये. पण जर जुनी प्रणाली निवडली आणि कोणतीही सूट घेतली नाही तर हाच कर जातो तब्बल 5,32,000वर. फरक किती मोठा आहे बघा. तर या नवीन कायद्याचा उद्देश कर प्रणाली सोपी करणं हा आहेच, पण अंतिम निर्णय मात्र प्रत्येकाला स्वतःच्या परिस्थितीनुसार घ्यायचा आहे. तुमच्या गुंतवणुकी, तुमच्या गरजा आणि तुमची आर्थिक ध्येय या सगळ्याचा विचार करून तुम्ही कोणता मार्ग निवडणार हा प्रश्न आता प्रत्येकासमोर आहे. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या.